दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद मध्ये जातो. इंद्र होतो देवानुसार, राजाही होतो. म्हणजे उगीच नाही. 100 अश्वमेध यज्ञ ज्या जीवात्म्याने केलेला आहे तो देवानुसार राजा म्हणजे इंद्र पदवीचा अधिकारी आहे. नुसत्या मताने नाही आहे, स्वतः त्याने कर्तृत्व त्याचं पाहिजे. तितके पुण्यकर्म तितके कष्ट त्याने सोसले पाहिजे. त्याला देवेंद्र करावंच नाही. बलिराजाने सर्व दान केलं, 100 अश्वमेध यज्ञ केले, पण त्यावेळेला जो देवेंद्र होता त्याचा अजून अधिकार संपायचा. तेव्हा त्या वेळेला वामनाने सांगितलं, बाबा तू सध्या जाऊन दुसऱ्या पाताळामध्ये राहा, तुला इंद्र करायचा. तू 100 अश्वमेध यज्ञ केलेले आहेस, त्यापेक्षा सर्वस्व दान तू केलेलं आहेस, मोठं पुण्य तुझं आहे, पण आज तू इंद्र होऊ शकत. काय हरकत होती त्यांना करायला? ते विश्वेश्वर ईश्वरच होते ना वामन. ईश्वरूप त्यांनी दाखवलं, संबंध त्याचं राज्य घेतलेलं नाही. कायदा असा तोही जीवात्मा त्याने कर्म केलेला आहे, तो आज इंद्रपदाचा अधिकारी आहे. त्याचं काढून घ्यायचं तुला द्यायचं म्हणजे हा पक्षपात होणार नाही. त्याचं फळ संपल्यानंतर तुझा नंबर त्याच्या पाठीमागे लगेच लागले हे त्याला सांगून. म्हणजे जीवात्मा जर नित्य आहे, आणखी त्याच्या कर्माचं फळ चांगलं वाईट काय असेल ते त्याचं त्याला बरोबर त्याच्याच पदरात टाकलं जातं. एकाचं फळ दुसऱ्याला मिळालं असं कधीही जर होत नाही. मग याच्याकरता हट्ट करण्याचं कारण काय? हे सगळे हा सिद्धांतच मान्य नसेल तर मग काही बोलायची जरूर नाही. काही चालले नाही चालू त्याबद्दल. म्हणून महाराजांनी हा एक त्याला मोठं सांगितलं. हे शरीर त्या वसिष्ठानेही विश्वामित्राला सांगितलं, हे शरीर तू जाळून काढला. सूर्य किरणाने त्याने सर्व शरीर दग्ध करून टाकलं. सूर्य विज्ञान वगैरे कितीतरी विज्ञान आपल्या याच्यामध्ये शास्त्र आहे. ते काशीला गोपीनाथ कविराज म्हणून होते, आपल्या कल्याण मासिकामध्ये त्यांची उत्कृष्ट लेख. एवढा शास्त्राचा विज्ञान मोठे प्रिन्सिपाल होते ते, पण इकडच्या शास्त्राचाही अभ्यास मोठा. त्यांचे गुरुजी विशुद्धानंद म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की मी म्हणाले त्यांना भेटायला गेलो तर तिथं काहीतरी पूल पडलं होतं, कसलं तरी वाळून गेलं. त्यांनी कसली तरी कास आणली म्हणाले. बाहेर गेले, सूर्याच्या किरणामध्ये ती कास धरली. त्या काशेतून ते किरण त्या पुलावर टाकल्याबरोबर त्या फुलाचं गुलाबाचं फूल तयार आहे. मी प्रत्यक्ष पाहिले म्हणाले. सूर्य विज्ञान हे शास्त्र आहे, योगशास्त्र वेगळं आहे म्हणा मानसिक. तर त्याने लिहिलं की मी म्हणाले ते फूल घरी आणून ठेवलं मुद्दाम. काय तेवढ्यापुरतं मला काहीतरी डोळ्याला आपलं हे त्याने हे केलं काय खरं आहे की नाही पाहण्याकरता घरी आणून ठेवलं. आज उद्या 2-3 दिवस ते राहिलं तसंच. मग त्यांना विषय एक शिवणी मरून पडली होती म्हणाले, तिच्यावर त्याने त्या सूर्याच्या किरण निराळ्या काचेतून, काचा वेगळ्या त्या वेगळ्या काचेतून ते सूर्याचे किरण तिच्यावर टाकल्याबरोबर ती चिमणी एकदम जिवंत झाली आणि उडून गेली. त्या गुरुनी सांगितलं हे एक शास्त्र आहे म्हणे सूर्य विज्ञान. सूर्याच्या किरणातून कसा कोणत्या काचेतून कसे किरण घ्यायचे हे फक्त शिकायचं आहे. शास्त्र आहे, सायन्स. आणखी योगशास्त्र ते वेगळं आहे, ते स्वतंत्र आहे. म्हणजे किती शास्त्र किती हे एकंदर शक्ती भारतामध्ये कितीतरी अभ्यास करणारी मंडळी होती पूर्वी, आजही आहेत म्हणतात पुढे तिबेटच्या बाजूला वगैरे. तर याप्रमाणे चिंतन म्हणजे विचार करू. आणखी त्याने सांगितलं बाबा शास्त्र आहे, शास्त्राप्रमाणे तुला शरीर हे टाकून दे. त्याने टाकून दिले, नवीन शरीर धारण केलं विश्वामित्रा आणि ते ब्रह्मर्षी म्हणून झालेले आहे. तसं तू 1 महिनाभर आणखी संगमावर जाऊन स्नान कर म्हणाले. महाराजांनी सांगितलं याला संगमावर जाऊन स्नान कर भीमा अमरजा संगमावर.
1 महिन्यामध्ये आणि तुझा हा देह पडेल आणि उत्तम ब्राह्मणाच्या कुळामध्ये तुला जन्म येईल. अभ्यास कर, अभ्यास झालेलाच आहे. पुन्हा हे ज्ञान तुला आणखी लवकर येईल. पूर्वी मिळवलेलं जे ज्ञान आहे, संस्कार, ते असले म्हणजे लगेच काही वेळ लागत नाही अभ्यासामध्ये. अभ्यास अगदी उत्तम होऊन जातो, फर्स्ट क्लास. नेहमी फर्स्ट क्लास का येतो एखाद्या मुलाला आणि एखाद्याला कधीच फर्स्ट क्लास येत, याचं कारण काय, उत्तर काय द्या म्हटलं तर काय द्यायचं. देहात्मवादी मनुष्य उत्तर याचं देऊ शकेल नाही. दोघांशी आणखी वयसारखी आहे किंवा एकाच आईच्या पोटातून दोघे आलेले आहे असंही आपण. एक फर्स्ट क्लास मध्ये नेहमी असतो, दुसरा नेहमी खालच्या वर्गात असतो. याचं काय कारण? देह सारखेच आहेत ना, देहात्मा दोघांचा सारखाच आहे, शिकविणारेही तेच आहे. मग याला असं काय त्याला असं, याचं उत्तर काय देणं. त्यामुळे तो माग होता, त्याने माग अभ्यास केलेला आहे. या वेळेला त्याला नुसतं आणखी त्या अध्यापकाने शिकवलं, लगेच त्याला ते सगळे संस्कार जागृत झाले आणि तो जास्ती मोठा बुद्धिमान ठरला. असंच उत्तर द्यावे. माग अभ्यास केला म्हणजे केव्हा केला, म्हणजे या शरीरापेक्षा सुद्धा माग दुसरं शरीर घेणारा हा जीवात्मा होता. म्हणजे जीवात्मा अविनाशी आहे, जीवात्म्याचा नाश कधी नाही. ते शरीर गेलं, हे नवीन शरीर, हे सगळं आपोआप मानावं. तर याप्रमाणे त्याला उपदेश केला. परंतु त्याचा अहंकार आहे. शास्त्र आहे म्हणा, मला सगळं जर कळतं आहे, वेदशास्त्र मी तुम्हाला म्हणून दाखवतो की मला ब्राह्मण म्हणायला काय. शरीर तुझं निराळ आहे. शरीर असे ना, शरीराशी काय समज, म्हणजे बुद्धिवाद त्याने मध्ये आण. इतक्या त्याच्या घरची बायका मुलं आली. ती बायका मुलं आल्यानंतर ती बायको जवळ हा वेगळे रागावला, आणखी शिव नकोस म्हणाला, मला बाजूला हो म्हणाला. म्हणजे सगळं विसरूनच गेला तो. आता तुम्ही ब्राह्मण आहे, त्या 7व्या जन्मात गेला होता. ती रडायला लागली. महाराजांना म्हणाली, महाराज ही माझ्या पदरात ही मुलं वाळा आहेत, आता हे सगळं असं झालं, मला शिवू नका म्हणतात, आमच्या घरी यायला तयार नाही, तसं कसं होईल, सांगाय ना काही. सांगून काय उपयोग, मला ज्ञान झालेलं तर मी कसा जाऊ म्हणाला दुसरी. मी इथंच राहणार, मठातच राहणार, इथं राहणार. मग आता त्याच्या अंगावर विभूती त्यांनी टाकली. तो प्रयोग त्याने केला. त्या ज्ञानशक्ती ही त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली, वाढली आहे. पण त्याला कारण शरीराचाही संबंध कारण आहे, हे त्याला दाखवायचं. शरीराचा संबंध असेल तर ती ज्ञानशक्ती टिकेल, तिचा सदुपयोग होईल, नाही तर दुरुपयोग. ज्ञान मिळाला म्हणून अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र शिकवलं नाही पूर्ण. द्रोणाचार्याने आपला मुलगा जरी असला त्याला पूर्ण ज्ञान दिलं नाही. त्याचा तो राग द्वेष वगैरे सगळं त्याने पाहिलं. याच्या हातात हे एवढं प्रभावी अस्त्र देऊन उपयोग नाही. फक्त ब्रह्मास्त्राचा तो प्रयोग करू शकतो. ब्रह्मास्त्र परत शांत कसं करायचं हे पुढचं ज्ञान त्यांनी त्याला शिकलं. परंतु तेवढ्याच अर्धवट ज्ञानावरती त्यांनी काय अनर्थ केले. द्रौपदीची सगळी मुलं मारली. तरी त्याला द्रौपदीनं जीवदान दिलं. सोडून द्या म्हणाली. इतकं निर्वैर बुद्धीनं द्रौपदी वागली आहे. त्याला मारलं नाही पांडवांनी, तरी सुद्धा जाता जाता पांडवांच्या वंशामध्ये असलेला एक आणखी गर्भस्थ एक पुत्र होता. फक्त बाकी सगळे अभिमन्यू गेला होता. द्रौपदीची 5 मुलं गेली होती. अभिमन्यूच्या बायकोच्या उदरामध्ये जो गर्भ होता त्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग. म्हणजे किती क्रूरपणा आहे. नुसता ब्राह्मण म्हणा किंवा देह म्हणा, हा देहही कारण आहे. ज्ञानशक्ती उत्पन्न होणं, ज्ञानशक्तीचा उत्तम उपयोग होणं, याकरता पूर्वीचे जे मोठे मोठे गुरु द्रोणाचार्य यांनी सर्वांना ज्ञान दिलं नाही, देत नव्हते, ते देणार नाही म्हणे. त्याच्या बुद्धीची परीक्षा करायची. हे संबंध शास्त्र त्याला दिल्यानंतर संबंध जगाची राख रंगून करून टाकेल. हा अधिकारी बुद्धी असेल तर हाही त्यांना विचार करावा लागत होता. म्हणून अधिकार अनधिकार हा विचार प्रत्येक शास्त्रामध्ये त्यांनी केलेला आहे आणि तो आवश्यक आहे.
कोणालाही आता यांनी सगळे अणुबॉम्ब निर्माण करून कुठेतरी ठेवले असते, तिथं कोणालाही का सोडत नाही? सगळ्यांना सोडणं शक्य आहे. काहीतरी तिथं जाऊन केलं तर त्यांचा संबंध देशही उद्ध्वस्त, सगळं बाकीचंही उद्ध्वस्त. तो सगळा विचार केला पाहिजे. अमक्याचा प्रवेश आहे, अमक्याने आत जायचं नाही, हे कशाला? हा अधिकार अनधिकारच आहे. हे वैषम्य आहे की नाही? वाटेल त्याला प्रवेश, वाटेल तिथे द्यायला काय हरकत? पंतप्रधानांच्या जागेमध्ये वाटेल ज्यांनी जावं, पाठी लावायला काय हरकत आहे? तिथं पाठी काय? परवानगीशिवाय आत जायचं नाही. दरवाजात तो हा का ठेवलेला आहे? त्याच्या परवानगीशिवाय जाता येत. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा संरक्षण करण्याकरता, बाह्य संरक्षणाकरता सुद्धा हे वैषम्य आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञान सुद्धा त्याचा सदुपयोग करणारी बुद्धी जर असेल तर त्या बुद्धीला हे ज्ञान द्यायचं, नाहीतर द्यायचं नाही. म्हणून देह सुद्धा कारण हे त्यांना महाराजांना दाखवायचं. बाह्य देहाची काय जरुरी आहे? बाह्य देह कुठेही असला म्हणून काय झालं? तो कर्ण सांगत होता, मी कोणत्याही कुळात जन्माला म्हणून काय झालं? पौरुष माझ्याजवळ आहे, प्रयत्न करणारा मी, माझ्या प्रयत्नाने मी मोठा होईल, पण काही झालं नाही. बुद्धीला नियंत्रण करणारी एक शक्ती आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास नाही आहे. त्यामुळे अर्जुनाबरोबर लढाई करत असताना सुद्धा इंद्राने दिलेली शक्ती त्या अर्जुनावर टाकण्याचं तो विसरून गेले. दुर्योधनाने संध्याकाळी विचारला, अरे आज अर्जुन तुझ्या समोर आला आहे, तू वासवी शक्ती टाकून त्याला का मारलं नाही? हो म्हणाला, विसरलो होता. उद्या आला अर्जुन म्हणजे काय? उद्याही तसं काय कारण आहे? तो समोर बसलेला आहे, हातामध्ये आणखी घेऊन लगाम घेऊन बसलेला आहे. त्यांनी अर्जुन असं तर शरीर सुद्धा कारण आहे बाबा, हे आता बोलले नाही. त्यांनी आपला वादविवाद घातला, शरीराला कशा शरीर असे ना कोणचं का? ज्ञान माझ्या जवळ आहे ना, हे तुम्हाला मान्य आहे ना? एवढंच त्यांनी वादविवाद घातला. मी वाचतो, मी बोलू शकतो, वाटेल तसे सिद्धांत सांगू शकतो, मग मला अमुक म्हणायला काय नाही. शरीराची आवश्यकता हे सांगण्याकरता त्यांनी निराळा प्रयोग. त्याच्या अंगावर जी विभूती टाकली होती, त्या विभूतीमध्ये शक्ती आहे. त्याने तेवढ्या पुरतो त्याचं शरीर हे शुद्धीकरण केलेलं. त्यामुळे ते ज्ञान त्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये तेवढ्या पुरतं स्थिर झालेलं होतं. गावातल्या एका कुणीतरी माणसाला लोभी माणूस असावा म्हणाले, त्याला घेऊन या. एक दुकानदार होता, ब्राह्मण, दुकानदारी करणं. त्याला बोलावं म्हणाले, त्याला सांगितलं एक घागर पाणी आण म्हणाले. नदीचं पाणी संबंध याच्या डोक्यावरून, संबंध याच्या अंगावर, संबंध ते पाणी टाकून द्या. त्याला डोक्यावरून पाणी घातल्याबरोबर त्याच्या अंगावरची ती सगळी विभूती गेली. शरीराशी संबंध त्या विभूतीचा असेपर्यंत ते ज्ञान जे आहे स्मरण 60 जन्माचं त्याला होतं सर्व वेदी शास्त्राचं. ती विभूती घेण्याबरोबर त्याचं पहिलं शरीर, त्या शरीराशी त्या ज्ञानाचा संबंध एकदम बाजूला झाला. काही त्याला कळलं नाही. बायका मुलाला पाहिल्याबरोबर महाराजांना विचारलं सुद्धा नाही, एकदम धावत धावत गेला. फार वेळ झाला म्हणाला, मला इथं थांबविलं, इथं थांबलो म्हणाला. कशा करता आपण आलो, काय आलो, काही आलो. एवढं दिव्य ज्ञान आश्चर्यचकित करणार हे स्वतःच तो विसरून गेला. बाह्य शरीराचा संबंधही याला कारण आहे हेच त्यांना दाखवायचं आहे, पण ते काही बोलले नाही. तो निघून गेला. त्याची बायका मुलंही आनंदाने महाराजांना नमस्कार करून गेली. त्रिलोक्य भारतीने विचारलं, महाराज हे असं झालं कसं? म्हणाले, केवढं दिव्य ज्ञान याला दिलं होतं, तो जाणता होते. गुणी गुणंगे, स्वतः गुणी जो असेल त्याला दुसऱ्याचा गुण बरोबर ओळखता येईल. दोषी माणसाला दुसऱ्याचे गुण ओळखण्याची पात्रता. स्वतः मोठे ज्ञानी होते भारती, त्यामुळे त्या आणखी हरिजना जे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे त्याच्या शब्दावरून त्यांना कल्पना आली की केवढा ज्ञानी आहे महात्मा. ते सुद्धा काही बोलू शकले नाही. त्यांनी आपली बाजू मांडलेली असताना यांनी काही बरोबर आहे, ज्ञान मोठा आहे, कबूल करावं.
तेव्हा एवढं दिव्य ज्ञान गेलं कसं म्हणाले, हा त्यांचा प्रश्न. आता ते कशाला सांगते, ते म्हणाले हे भस्म महात्म्य आहे तेही खरं आहे. भस्म त्याच्या अंगावर आम्ही टाकलं होतं म्हणाले, ते असे पर्यंत राहिलं, त्याला स्नान घातलं, ते भस्म सगळं धुवून गेलं, त्यामुळे त्याचं ज्ञान लिप्त झालं नाही. त्याच्या बुद्धीतच आहे ते ज्ञान, पण बुद्धीतून बाहेर आलेलं हातच आहे, सरा आहे, हा उकरायला लागलं म्हणजे निघाला झाला. पुन्हा एकंदर एकदम काढता काढता उत्तम पाणी लागलेलं आहे, सगळं लागलेलं आहे, कितीतरी उत्तम विहीर झाली असं समजता समजता एकदम कडा कोसळून पडला आणि तो झाला बंद. पाणी आहेच क्या, पाणी गेलाच. असं ज्ञान आहे, बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती कायम आहे, परंतु त्या बुद्धीवरती इतके थर आमचे आलेले आहे की त्यामुळे ते सगळे दोष बाजूला करण्याकरता आमचं जीवन, एक जीवन सुद्धा नाही, कितीतरी जन्म आम्हाला घालवावे लागतात. पण हा सिद्धांत आम्हाला पडत नाही. थोडस ज्ञान झाल्याबरोबर आमची योग्यता मोठी आहे, आम्ही कोणत्याही याच्यामध्ये जाऊ, कसंही वागू, काय वागू असं करायला लागतो. यथेच्छसी तसा करू सांगू मोकळे. स्वतंत्र आणखी कायदे जाणणारे लोक किंवा त्यांचे ऑफिसची कामं करणारे ईश्वराच्या सृष्टीचे लोक त्याने नेमून दिले, ती कामं चाललेली आहे. यांनी अभिमानाने काय केलं, कोणत्या खऱ्या बुद्धीनं काय, सगळं तिथं नोंद आहे, त्याचं त्याला फल मिळतं. तर याप्रमाणे हा एक मोठा विचार या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये फार मोठा विचार मांडलेला आहे. कर्मविभाग शास्त्र जे आहे, जीवात्म्याची आणखी गती कशी जीवात्मा जातो आहे उत्तम उत्तम गतीला, चांगल्या चांगल्या गतीला, आपल्याच कर्माने पुन्हा माघारी येतो आहे, पुन्हा खाली पडतो आहे, पुन्हा पडतो आहे. हे कार्य जीवाच्या कर्मावर त्याने अवलंबून केले. या ईश्वराचा एक मोठी सत्ता आहे असा काही प्रश्न, ईश्वराने कर्मसत्ता नेमून दिली. कारण जीव स्वतः मी कर्म करणार आहे, माझ्या कर्माने माझ्या कर्तृत्वाने सगळं होतं असं समजतो आहे जीव. मग तुमच्या कर्माने तुम्हाला फळ मिळाल्यानंतर आम्ही नाकारायचं कारण काय? चांगलं फळ मिळाल्यानंतर मात्र माझ्या कर्माने झालं, माझ्या बुद्धीने झालं. वाईट फळ अपयश आल्यानंतर मात्र माझा दोष नाही, खालच्या मनुष्याने काहीतरी दोष केला म्हणून त्याच्यावर घालून मोकळं व्हायचं, कारण हा मोठा अधिकारी असतो. त्याचं सिद्ध करणं कठीण आहे. हा कधीही चुकणार नाही अशी एक समजूत होऊन बसलेली आहे. तो दोष कोणाच्या तरी डोक्यावर घालून द्यायचा आणि त्याला फाशी द्यायची, अशी परिस्थिती आहे. तर याप्रमाणे हा कर्माचा विचार आपल्या बुद्धीच्या पलीकडे, कर्मणो गहना गती, कर्माचं ज्ञान होणं अतिशय योग्य अयोग्य आपल्या बुद्धीवर निर्णय होऊ शकत नाही. द्रौपदीचे आणखी वस्त्रहरण करतो आहे दुःशासन, की द्रौपदी आलेली आहे, विचारती आहे भीष्माचार्याला की महाराज हे योग्य आहे का, हा धर्म आहे का? पण भीष्माचार्य सुद्धा काहीही बोलू शकले नाही. धर्माचा निर्णय अतिशय, तुझा पतीच एवढा मोठा धर्मज्ञ आहे, तो जर काही बोलत नाही तर आम्ही काय बोलावं? त्याला कळत नाही धर्मराजा, योग्य अयोग्य तो सांगू शकत नाही. पण तो सुद्धा आज स्तब्ध बसलेला. अर्थात हे काहीतरी पूर्वकर्म आहे, काही त्याची उपपत्ती लावायची आपण. परंतु भीष्माचार्य द्रोणाचार्य स्वस्थ बसून राहिले. भीष्माचार्य जर उठून उभे राहिले असले तर काय छाती होती त्या दुर्योधनाची आणि दुःशासनाची. त्याला सुद्धा कैद केला असतं त्याने, इतकी शक्ती त्यांच्याजवळ पण नाही आहे, ती शक्ती वापरता आली नाही. म्हणजे धर्माचा निर्णय अतिशय केवळ बुद्धीनं निर्णय होऊ शकत नाही. म्हणून शुद्ध निर्दोष ज्ञान ज्या वेदामध्ये शास्त्रामध्ये आहे असं शास्त्र परमेश्वराने निर्माण करून ठेवलेलं आहे. त्याचा अभ्यास ज्याने शुद्ध बुद्धीनं केलेला ते आपल्या बुद्धीनं शास्त्राचे सिद्धांत व्यवस्थित रीतीनं जगापुढे मांडू शकतात, सांगू शकतात. आणि घेणारा अधिकारी जीवात्मा त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागून आपली उन्नती करून घेतो. ज्यांना ते पटत नाही ते निराळ्या मार्गाने जात आहे, त्यांची उन्नती होत.
सगळ्या जगाची उन्नती केली पाहिजे असं कुणाच्यावर अवलंबून आहे थोडं. घेतलं तुम्ही सांगण्याचं काम त्यांचं आहे, महात्म्यांचं. करायचं काम दुसऱ्याच आहे. शास्त्र सुद्धा नुसतं सांगणार आहे. पहिली बाबत दिवा काय आहे? दिवा रस्ता दाखवतो. हा रस्ता इकडं गटार आहे, इकडं खळगा आहे, या बाजूला हे आहे सरळ रस्ता. आता तुम्ही त्या दिव्याच्या प्रकाशाचा उपयोग करून घेणे आमचं काम आहे ना. चांगल्या रस्त्याने जायचं, खळगा जिकडं असेल तिकडं जायचं. त्याच वेळेला आम्हाला डोळे झाकून चालायची जर बुद्धी झाली आणि आम्ही जर त्या सरळ रस्ता सोडून दुसऱ्याच बाजूने गेलो, खाली त्यात पडलो, तर त्या दिव्याचा काय दोष? आम्हाला तशी बुद्धी का व्हावी डोळे झाकून जायची, आंधळाची खेळ करायची? तर अशी परिस्थिती आहे. म्हणून केवळ बुद्धीवरती विसंबून राहू नये, हेच त्यांना फक्त सांगायचं आहे. ईश्वराची सत्ता अधिक आहे, हे केव्हाही आहे. हे पटायला फार वेळ लागणार. जितका अधिकार बुद्धीमध्ये होणारा पुष्कळ जन्म झालेला, पण आज निदान तुम्ही सगळं स्वतःचं कर्तृत्व समजता, त्याप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाचं फळ तुम्हाला भोगलं पाहिजे, एवढंच ईश्वराने सांगितलं. शास्त्र एवढंच सांगितलं. तुम्ही योग्य मार्गाने जायचा प्रयत्न. आतापर्यंत मागं काय झालेलं असेल त्याचा विचार आत्ता करून उपयोग. पण सुखदुःखाचे प्रसंग जे आपल्याला येत आहे त्याच्यावरून बोध इतकाच आपल्याला घेता येईल, विचारी बुद्धीला असं ठरवता येईल की या पुढं तरी आपण चांगलं वागा. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे या पुढं या जीवनात जरी आपण चांगलो वागलो तर पुष्कळ आपली सुधारणा होईल. मागचं जे झालेलं आहे ते काही त्या घटना घडतील, त्याचं फळ भोगू आपण शांतपणाने, आणि चांगलंच कर्म आपण करत राहू. क्रियमाण कर्म चांगलं करीत राहणं, याकरता तरी आपल्या बुद्धीचा उपयोग आज जरी या जीवनात आपण करून घेतला तरी सुद्धा पुष्कळ आणखी सुधारणा होईल. आणि त्याकरता शास्त्र हे मार्गदर्शक दीपाप्रमाणे, दीपस्तंभ आहे, खडक आहे. फक्त दीप दाखवतो, इकडे येऊ नका, बोटी इकडे आणू नका, या बाजूला खडक आहे, एवढंच तो दीपस्तंभ. दुसऱ्या बाजूने तुम्ही त्याला दुसऱ्या. त्याप्रमाणे शास्त्र किंवा महात्म्यांचा शब्द हा फक्त आणखी मार्गदर्शक आहे, कारक नाही. करायचं प्रत्यक्ष आम्हीच करायचं आहे. फक्त ते समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे वागणं, कृती ही आमची आहे. त्या कृतीकडे लक्ष देण्याकरता हे सर्व ही अशी उदाहरणं त्यांनी दिली आहे. त्रिविक्रम भारतीने विचारल्यानंतर महाराज म्हणाले हे त्याच्या अंगावरचं भस्म म्हणाले धुवून गेलं, विभूती धुवून गेली, त्यामुळे त्याचं ज्ञान गेलं असेल म्हणाले. त्यांना त्याची कल्पना, त्याचा हट्ट वास्तविक सगळं ज्ञान मिळालं होतं. 1 महिना संगमात स्नान करायचं, काय हरकत आहे? महात्म्यांच्या शक्तीचा अनुभव त्याला आलेला आहे ना. अहंकार आडी येतो तो असा येतो. कुठंतरी गावाबाहेर राहणारा मनुष्य केवढं ज्ञान त्याला दिलेलं आहे महाराजांनी. 7व्या जन्मापर्यंत त्याला नेऊन पोचवून ते 7व्या जन्माचं ज्ञान पुन्हा त्याच्या ताब्यात दिलेलं आहे. इतकी महाराजांची शक्ती प्रत्यक्ष त्याच्या समोर असताना त्यांची आज्ञा त्यांनी मान्य केली नाही. मी आत्ताच ब्राह्मण आहे, माझंच म्हणणं खरं आहे असं म्हणत. नाहीतर 1 महिना अंघोळ केली असती, ते ज्ञान कायम झालं असतं आणि झालं असतं. तो देह गेला असता, पुन्हा उत्तम देह असतं, ज्ञान काही जात नाही, कारण बुद्धी नसतं. हो, शरीर पडलं. पण या शरीरामध्ये आम्हाला असं चाललेलं आहे, संशोधन ज्याला आपण म्हणतो, एका शरीरामध्ये सगळं आम्हाला बसवायचं. माझं काही नाही, पुनर्जन्म नाही, पूर्वीचा जन्म नाही, पुढचा जन्म नाही, सगळं बीसी इतकं बीसी मध्येच सगळं बसवायचं. त्याच्यापूर्वी काही नव्हतं, त्याच्यानंतर ही शक्य जनावर असं. पूर्वी असं काय काळ नव्हतं, इसवी सणाच्या पूर्वी काय नव्हतं कोणी. हे काय बुद्धीनं पटण्यासारखं, पण त्याच्यामध्ये सगळं बसवायचं म्हटलं शक्य नाही. एकाच जन्मामध्ये सर्वही कर्माचा निर्णय होऊ शकत नाही आहे, म्हणून मागची कर्म मानावी लागतात. त्याचप्रमाणे आत्ता केलेल्या कर्माचा फल पुढे येणार म्हणून पुढचाही जन्म मानावा लागतो. हे सगळं बुद्धीनच ठरत आहे. हे काय अंधविश्वास नाही आहे, हे बुद्धीनच ठरत आहे सगळं. त्याप्रमाणे शास्त्र आणि बुद्धी
यांच्या एकंदर सामर्थ्याने हे सगळं आणखी सिद्धांत मांडलेले आहे. तर महाराजांनी त्याला उत्तर दिलं, बाबा की त्याची विभूती धुवून गेली, भस्माचं महत्व फार मोठं आहे. त्याला आता निराळाचा विषय काय, कशाला सांगते. त्याने अहंकार केला, त्याने ऐकलं असतं तर बरं झालं असतं. नाही, त्याचा अजून आली नाही, उद्धाराची वेळ आलीच नाही. आम्ही काय करू? हा स्पेशल केस म्हणून घेण्याची योग्यता आहे का? अर्जुनाची स्पेशल केस म्हणून घेतली नाही. शिष्यस्तेहम साधिबांधम भवन, मी शरण आलेलो आहे महाराज, मला कळत नाही आहे हे कबूल केलं. अगोदर आपलं आर्ग्युमेंट केलं, हे चूक आहे, युद्ध करणं बरोबर नाही, सगळी मारले जातील, स्त्रिया सगळ्या दोषी होती, स्त्रियांची विडंबना होईल, सगळा धर्मसंकर होईल, त्याकरता आम्ही युद्ध करेल, आपली बाजू मांडली. पण पुन्हा मात्र महाराज मला कळत, माझ्या बुद्धीला कळत नाही, तेव्हा यच्छ्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिबांधम. काय मग चांगला मार्ग कोणता आहे मला तुम्ही सांगा महाराज. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी वागायला तयार आहे, मी आपला शिष्य आहे, शरण आलेलो आहे आपल्याला, माझ्यावर दया करा. असं अहंकार सोडून ज्या वेळेला तो बोलू लागला, त्या वेळेला गीता ज्ञान निर्माण झालेलं आहे. काय त्यानं जगले असे 56 अर्जुन येतील आणि जातील. जगामध्ये कितीतरी जीवात्मे आलेले आहे, इंद्र झालेले आहे, मोठे मोठे ऋषी झालेले आहे, त्यांची उन्नती होईल नाही तर अधोगती होईल. पण ईश्वराने फारच त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचा होता, तो शरण आलेला आहे. या जीवात्म्याचा उद्धार करण्याची याची पात्रता आहे, म्हणून त्याला गीता ज्ञान सांगितलं. मग महाराजांनी भस्म महात्म्य सांगायला सुरुवात केली. भस्म सुद्धा मोठा आहे, निराळाच विषय त्यांनी काढला. कशाला बोल दिला? हरिजनाचा उद्धार करायला पाहिजे, त्यांनी केला नाही. संशोधन पुष्कळ लोक करतील. हे आपले नृसिंह सरस्वती हे आणखी वैषम्य यांच्या बुद्धीमध्ये होत. कोणी काही दोष दिले तर काय हरकत नाही, परंतु ही वस्तुस्थिती अशी आहे. तर याप्रमाणे त्यांनी भस्माचं महात्म्य सांगण्याला सुरुवात केली. साक्षात भगवान शंकराने आणि हे भस्माचं महात्म्य सांगितलं. म्हणून वामदेव नावाचे मोठे शिवभक्त आणि ब्रह्मज्ञानी ऋषी सर्वत्र संचार करीत असताना क्रौंचारण्य म्हणून एका अरण्यामध्ये आलेले आहे. पृथ्वीवरती कितीतरी अरण्य आहेत, वेगळी वेगळी, कितीतरी सागर आहेत, कितीतरी नद्या आहेत, कितीतरी पर्वत आहेत, काही त्याचा अजून सुद्धा पत्ता नाही. ही काही खंड तेवढी सापडलेली आहेत म्हणतात, पण खंडाच्या पलीकडे काही पृथ्वीचा भाग नाही असं नाही, पुष्कळ आहे. तिथं कोण जाऊ शकत नाही, संशोधन झालेलं नाही, होऊ शकत नाही. तर त्या क्रौंचारण्यातून ते फिरत नाही, निर्भय वृत्ती नाही, काय कुठं काही भीती नाही. त्या अरण्यामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत, भयंकर अगदी. वाटेल त्या आणखी माणसाची हिंसा करायची, माणूस खायचं, मांसाहार आहे, वाटेल तितकं पाणी पिलं तरी तहान जायची नाही. आणि हे वामदेव आले, तो तिथं होता, त्याची दृष्टी त्यांच्या बरं, त्याला भूक लागली होती, बरं झाला म्हणा, आज याला मारूया. त्याला काय ऋषी ऋषी काय विचार, पशुबुद्धी ज्याला म्हणतात ही कशी भूक लागली की वाघाने वाघा झडभा, तो कोणी असं त्याच्या समोर जो येईल तो चांगला गुणदोषाचा विचार करण्याची त्याला, आता मला भूक लागली, याच्या शरीरात मांस आहे, रक्त आहे, ते मला घ्यायचं, एवढेच त्याची बुद्धी आहे. त्याला काही त्याच्या बुद्धीवर दुसरा परिणाम. राक्षस आलेला आहे, आणखी त्याने वामदेवाला धरलं, एकदम सर्वांग शरीराला भस्म लावलेलं होतं वामदेवाने. भगवान शंकरांचं स्मरण झालेलं आहे, अर्धोन्मिलित दृष्टी आहे. शरीराला नुसतं त्यांनी स्पर्श केला, धरलं का, त्याच्या शरीराला त्यांच्या अंगावरचं भस्म लागलं. एकदम त्याची ज्ञानशक्ती जागृत होते. आतापर्यंत अज्ञान जे होतो, खाणं पिणं याच्या पलीकडं काहीही नाही. भूक लागली की खायचं, कोणीही समोर आला तरी त्याला मारायचं, त्याचं मांस खायचं.
ती बुद्धी एकदम कमी झाली. अज्ञान गेले. अज्ञान गेल्याशिवाय आणखी सुधारणा समाजाची होऊ शकते. त्याप्रमाणे त्या राक्षसाच्या बुद्धीमध्ये असलेलं अज्ञान दूर झालं आणि त्याला आपल्या एकंदर अनेक जन्माचं कर्माचं स्मरण झाले. थांबला, नमस्कार केला त्याने वामदेवा, महात्मा जाणीव झालं. आणखी महाराज, मी असा असा ब्रह्मराक्षस झालेलो आहे, परंतु माझे 25 जन्माची आठवण मला आता आजच्या या जन्माच्या पूर्वी पहिल्या 25व्या जन्मामध्ये मी मोठा राजा होतो आणि साहेब सगळी गोष्ट दुर्जय नावाचा राजा, परंतु अतिशय दुराशा आहे सगळं त्याने. कितीही स्त्रिया कनक आणखी कामिनी हे 2 मोहाचे विषय यांच्यापासून ज्याला बाजूला होता आलेला त्याला आणखी ब्रह्मज्ञान परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत. दैवी संपत्ती असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे मोह दूर होणं फार कठीण. तर त्या जन्मामध्ये अनेक स्त्रिया म्हणाल्या, बलात्काराने काय, पैसे देऊन काय, कितीतरी त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. किती कोणत्या जातीच्या किती बायका त्यांनी आणलेल्या होत्या, तरी सुद्धा काही इतकं आणखी मद्यपान काय करणं, वाटेल तसं वागणं, असं माझं आयुष्य गेलं. शेवटी रोग झाले शरीरामध्ये, शेवटी रोग होणार. वाटेल तसं वागल्यानंतर शरीर चांगलं तसं. देहात्मवाद जरी मान्य केला तरी सुद्धा नियम मानले पाहिजे. चार्वाकाने देहात्मवाद फक्त मांडलेला आहे, पण देहरूपी आत्मा त्याचं संरक्षण करण्याकरता चांगला आहार करा, सात्विक राजस तामस ह्याचं विवेचन चार्वाकाने केलं नाही. त्यामुळे संबंध आणखी घोटाळा होतो. देह आत्मा एवढंच समजून बसले. देहाचं संरक्षण करण्याकरता सुद्धा योग्य वेळेला भोजन करणं, योग्य आहार घेणं, निद्रा वगैरे योग्य पाहिजे. सगळं जर योग्य रीतीनं वागण्याचे नियम देहात्मवाद्याला सुद्धा पाहिजेत. मनाला येईल तितकं आणखी झोपायचं, मनाला येईल तितकं जागरण करायचं, वाटेल ते आणखी व्यसनामध्ये सापडायचं. असं केल्यानंतर देह तरी राहील का चांगला, टिकेल का? तेव्हा देहाच्या पेक्षा पलीकडे जीवात्मा ईश्वरात्मा सोडून द्या, काही नको. पण देहरूपी तुमचा आत्मा तरी चांगला राहण्याला पथ्याने नियमाने वागलं पाहिजे की नको? पण तेही कुणाचंही. त्याप्रमाणे त्या ब्रह्मराक्षस सांगतोय, महाराज शरीरामध्ये रोग झाले, आणखी मला मृत्यू आला, राज्य परचक्र आलेलं आहे, सगळ्या राजाने राज्यांचं घेतलं, सगळं नाश आला. आणि मग त्यांनी आपले आपले जन्म, हत्तीचा जन्म आला, सरड्याचा जन्म आला, मार्जाराचा मांजराचा जन्म आला, वाघाचा जन्म. आणि या 25व्या जन्मात ब्रह्मराक्षस तुम्हाला मारण्याकरता मी आलो, पण तुमच्या शरीराचा स्पर्श होण्याबरोबर आणखी माझं अज्ञान दूर झाले. त्यामुळे माझी क्रूर बुद्धी ही बाजूला गेली. त्या बुद्धीमध्ये सात्विकता निर्माण झाली. आणखी मी आपल्याला शरण आलो. पूर्व जन्मामध्ये जरी मी पुष्कळ माझ्या हातून दुराचरण घडलं, तरी काही थोडस पुण्य घडलं होतं म्हणा. काही एका ब्राह्मणाला मी जमीन दिली, एका ठिकाणी दुष्काळामध्ये तलाव खोदलेला आहे, पाण्याची व्यवस्था मी केली, एवढं पुण्य माझ्या पदरात आहे. यमधर्माला सांगितलं चित्रगुप्ताने, हे इतकं पाप आहे आणि इतकं पुण्य आहे. त्याने सांगितलं की तुला 25व्या जन्मात या पुण्याचं फळ मिळेल. तिचं काही तारखा देणं किंवा हे असं नाही आहे. तिथं लगेच निर्णय पाहिल्याबरोबर याची कोणची पाप, आत्ता कोणत्या पापाचं फळ द्यायचं, कोणत्या पुण्याचं फळ, लगेच निर्णय, लगेच. इतकी बुद्धी, उत्कृष्ट बुद्धी असते. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, या जन्मात मला ते फळ मिळालं, म्हणाले आपली संगती झाली, आपलं दर्शन झालं आणि माझा आता उद्धार होईल अशी खात्री मला. मग वामदेवानी भस्म महात्म्य त्याला, माझ्या शरीराला म्हणाले भस्म आहे. त्या भस्म ते भस्म तुझ्या शरीराला लावल्यामुळे तुझी बुद्धी सुधारली. पवित्र वस्तू आहे
आणखी मंत्रपूर्वक अभिमंत्रण करून आणि त्यांचं हे केल्यामुळे त्याच्यामध्ये ही शक्ती, वामदेवाने माझी शक्ती आहे असं सांगितलं. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ईश्वराच्या आज्ञेनं हे भस्मधारण मी करीत असतो आणि त्यामुळे स्वतः मी सुरक्षित राहिलो. हा भस्माचा प्रभाव असं त्यांनी सांगितलं. तुझी बुद्धी बदलली याला कारण भस्म आहे हेच त्याने सांगितलं. आपला मोठेपणा कधीही आणखी हे महात्म्य सांगितलं नाही आणि मोठेपणा विसरून जाणारे हेच खरे महात्म्य असतात. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने वर्णन करणार हा या महात्म्यांच्या भूमिकेमध्ये येऊ शकत नाही. आणखी मग अशा रीतीनं द्रविड देशामध्ये एक ब्राह्मण होता. म्हणाले अतिशय दुराचारी होता. वाटेल तिकडं जाणं, चोरी करणं हे करणं. त्याला एकाने धरलं, मारलं, स्मशानात टाकून दिले. तिथे एक कुत्रा गेला, त्याच्या अंगावर बसला. स्मशानातलं ते भस्म त्याच्या शरीराला लागलं. यमदूत नेत होते, मग शिवदूत आले, त्याला भस्म लागले. म्हणाले तुम्ही असं कसं नेता? त्याला घेऊन मग शिवलोकाला घेऊन गेले असं सांगितलं. म्हणजे भस्माचा प्रभाव त्यांना दाखवायचा आहे. तेव्हा अशा प्रकारचं हे आहे. मंदराचल पर्वतावरती भगवान शंकर परमात्मा आलेले आहे, पार्वती माता आहे, सगळे गण आहेत, सगळे देवींद्र वगैरे सगळे देव तिथे आलेले आहेत. आणि त्या सभेमध्ये सनत कुमार हे आहे ज्ञानी महात्मे, त्यांनी लोकांविषया करता प्रश्न केला की पापक्षयाचं एक साधन आपण सांगा. पाप जे घडलेलं आहे ते पाप जाण्याकरता काही साधन. पाप गेल्याशिवाय बुद्धी कधीही शुद्ध होत नाही. दुरिताचे तिमिर जाऊ ज्ञानेश्वर महाराजांची शेवटी ही दुरित गेली पाहिजे. ही दुरिताची आणखी वाढ जर होत गेली तर कधीही कोणाचीही उन्नती वैयक्तिक नाही, सामाजिक नाही, राष्ट्रीय कधीही उन्नती होत. म्हणून देवाजवळ ते मागताय दुरित क्षय करा, पापक्षय भावा ही प्रार्थना. सनत कुमारांच्या प्रश्नाप्रमाणे आणखी भगवान शंकराने हा भस्मधारण विधी त्यांना यज्ञकुंडातलं भस्म अथवा पूर्वी ज्या ठिकाणी यज्ञ झालेले असतील अशा जुन्या ज्या काही भस्माच्या आणखी खाडी म्हणा किंवा भस्म या ठिकाणी, गाणगापूरला एक भस्माचा डोंगर आहे, अजून तिथून भस्म आणतात पुष्कळ. तर अशा पुरातन अशा यज्ञभूमी ज्या असतील त्या ठिकाणचं भस्म हे जास्त पवित्र असतं. ते आणावं. ते कसं धारण करायचं, शरीरामध्ये कुठं कुठं धारण करावं सगळं सांगितलेलं आहे. काही जरी मंत्रज्ञान असलं तरी श्रद्धेनं भक्तीनं शंकरांचं स्मरण करून नुसतं नमः शिवाय म्हणून जरी धारण केलं तरी आणखी संबंध शरीरामध्ये असलेली सर्व पातकांचा क्षय होतो. ज्ञानतः अज्ञानता किती जरी दोष आमच्या हातून घडत असत, आमचं लक्ष नसताना सुद्धा पुष्कळ दोष होतात. अज्ञानाने दोष पुष्कळ घडून येतात. बुद्धिपूर्वक दोष हे तर अगदी फारच मोठे आहे. पण बुद्धी नसताना, आमच्या मनात कल्पना नसताना सुद्धा पुष्कळ दोष घडत. ते सगळे दोष अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. परमेश्वराची क्षमा मागणारा भक्त म्हणतोय देवा अपराध सहस्राणी, सहस्रम म्हणत नाही, सहस्राणी म्हणून बहुवचन घात. अनेक हजारो अपराध माझ्या हातून आणखी रोज घडताय, मला त्याची कल्पना नाही. मी तुमचा दास आहे, तुम्हीच कृपा केली तर यातून मी मुक्त होणार. माझ्या प्रयत्नाने आणखी पापक्षय मी करू शकणार नाही. इतकी अनंत पातक माझ्या हातून. संचित कर्म इतकं साठलेलं आहे आमच्या बँकेमध्ये कर्माची बँक की ते कर्म किती जन्माचं फळ देणार आहे याची कल्पनाही नाही. सध्या आमचं प्रारब्ध कर्म चालू आहे. जेवढं फल मिळायचं आहे तेवढं कर्म त्याचं फल मिळत आहे, तेवढ्यामध्येच आपण आहोत. आणि या वेळेला सुद्धा पुन्हा क्रियमाण कर्म करता करता इथेही पुन्हा पाप कर्म करतो. त्याच्यामध्ये पुन्हा आमची जास्ती भरच पडत नाही. तर याप्रमाणे भगवान शंकराने आणि या भस्मधारणाचं एक विशेष आणखी विधान सांगितलं. स्वतंत्र आणखी हा एक विधी त्यांनी सांगितला. आणि ते भस्मधारण करून
शिवभक्तीचा जो एक प्रकार आहे शैवोपासना शिवोपासना, त्या शिवोपासनेमध्ये त्या भस्माचं विधान स्वतंत्र सांगितलेलं आहे. सर्वांग भस्माचा आणखी तो धारण करणारी अशी ही उपासक मंडळी पुष्कळ आहे. तेव्हा त्याप्रमाणे हे भस्म धारण केलं म्हणजे आणखी शुद्धी होते, पापकर्माचा क्षय होतो. आणखी पापक्षय झाला म्हणजे बुद्धीमध्ये असलेले दोष सगळे गेले म्हणजे आपोआप आणि त्याला सन्मान जो कोणचा आहे तो एक कळतो आहे. त्याप्रमाणे आचरण करण्याचीही त्याची बुद्धी होते आणि तो आचरण करू हळूहळू त्याचा उद्धार होतो आहे. याकरता हा एक सुधारण विधी शंकरांनी प्रत्यक्ष सांगितलेला ही कथा महाराजांनी चरित्रवधारतीने सांगितली. आणि त्या भस्माचा संबंध होता म्हणाले त्याच्या अंगावर आम्ही भस्म टाकलं होते ते घेऊन गेलं त्यामुळे त्याचं ज्ञान गेलं असेल म्हणाले. ते आपली उपेक्षाच त्याने केली. का गेला ते काही सांगितलं नाही, पण पुन्हा आपला त्या अज्ञानामध्ये सापडून गेलेला आहे लावले. तर याप्रमाणे हा एक विशेष कथाभाग कर्ममार्ग जो आहे त्या कर्ममार्गाच विचारायचा. आता याच्या पुढची दुसरी कथा म्हणजे अशी आहे. गाणगापुरामध्ये महाराज त्यांचा मुक्काम आहे आणि तिचा अशा प्रकारचे अनेक भक्त येत आहेत, नित्य चालू आहे. त्यावेळेला माहूर म्हणून जे क्षेत्र आहे रेणुका देवीचं स्थान आहे, दत्तात्रेयांचं स्थान आहे. निद्रा मातृपुरे त्या मातृपुरामध्ये महाराजांचं निद्रास्थान आहे असं सांगतात. तिथं दत्तात्रेयांचा संचार भारतामध्ये रोज आहे. देवता सद्गुरु अवतार आहे दत्तात्रेय अवतार. त्यांची दिनचर्या महाराजांनी जी वर्णन केलेली आहे. यस्यास्ति माहुरे निद्रा निवास सिंह पर्वते प्रातस्नानंच गंगायां ध्यानं गंधर्वपत्तने कुरुक्षेत्रे चाचमनं भूत पापेश्वरे तथा विभूतिधारणं प्रातःसंध्या च करहाटके कोल्हापुरेस्य भिक्षा च पांचालेऽपि च भोजनं तिलको विठ्ठलपुरे तुंगापानं दिने दिने पुराणश्रवणं यस्य नरनारायणाश्रमे विश्रामो रैवते सायं संध्या पश्चिम सागरे. रोज समंत भारतामध्ये काशीमध्ये स्नान करायचं आणि प्रातःसंध्या करायला कऱ्हाडमध्ये जातात. कसे जातात काय कोल्हापुरामध्ये भिक्षा मागायची आणि पांचाळेश्वर इथं भोजन करायला इथं येतात. म्हणजे रोज सगळी ठिकाणी सर्व ठिकाणी दक्षिण उत्तर संध्या. कारण काय आहे? कारण एवढंच आहे, कोण अधिकारी शिष्य कोण, कोणाचं आणखी कर्म उन्मुख झालेलं आहे, कोणाचं कर्म चांगलं होत चाललेलं आहे, क्रियमाण कर्माकडे कोणाचं जास्तीत जास्त लक्ष आहे, आपला उन्नती आपला उद्धार व्हावा असं कोणाला वाटत आहे. खरा खोटा सगळं पाहून त्याला मार्गदर्शन करायचं आणि त्याप्रमाणे त्याला असं कार्य अखंड चाललेलं आहे. स्वतः जगदीश्वर आहे, सर्व करण्याची शक्ती आहे. मोठे मोठे भक्त त्यांच्या कृपेने आणखी असे मोठे योगी होऊन गेलेले आहे, पण स्वतःची दिनचर्या अशी ठेवली. जीवांच्या वरती दया किती आहे, आम्हाला सवड नाही अमुक काही. तेव्हा माहूर क्षेत्रामध्ये गोपीनाथ नावाचा श्रीमंत ब्राह्मण राहत. त्याला काही पुष्कळ दिवस मुलगा वगैरे काही झाला नाही. पुष्कळ देवाची उपासना केली, मग दत्तात्रेयांची उपासना करून त्याला मुलगा झाला. त्याचं नावही दत्त असं त्याने ठेवलं. पुढे तो 10-12 वर्षाचा झाला, थोडा मोठा झाला, लग्नाला येऊन त्याचं लग्न हे करून श्रीमंत होता. मुलगी ही श्रीमंत घराण्यातली मिळालेली आहे. लग्न झालं, उत्तम आणखी जोडा आहे. दोघेही अगदी पती पत्नी आनंदात आहे. यांनाही आनंद वाटतोय, संसारातलं सुख मिळालं म्हणाले, मुलगा झाला, मुलाचं लग्न झालं, सूनही चांगली मिळाली. हे सगळं
दैव योग दिली ग. काही दिवस असे आनंदात गेले आणि लगेच त्या मुलाला क्षयरोग झाला, आजारी पडला. झालं पुन्हा दुःखाला सुरुवात झाली. साग, गाडीचं साग आहे ना, वरच्या आला खाली येतात, खालच्या वर येतात. तसं चाललेल्या संसारामध्ये सुख कधी येतं, पुन्हा ते सुख खाली जातं, पुन्हा दुःख वर येतं, सारखं सारखं रहाड गाडलं. तर याप्रमाणे त्याला रोग झाले, औषधोपचार सांगितले. आरंभाचा प्रयत्न म्हणजे औषध देणं. औषधाने रोग बरा होत व्यवहारामध्ये त्याकरता औषध निर्माण झाले, तो प्रयत्न झाला, काही नाही. त्याची जी पत्नी होती त्याला जी स्त्री मिळालेली होती, यांची सून या गोपीनाथाची, ती फार मोठी पतिव्रता. अनेक जन्म आणखी सत्कर्म करता करता तिनं बुद्धिधन मिळवलेलं. बाहेरच्या धनाला महत्व नाही, किंमत नाही, केव्हा राहील केव्हा जाईल असं काही नाही. पण हे बुद्धिधन मात्र आपल्या जन्माबरोबर येणार आहे. हे मिळवलेलं धन इथंच राहणार. स्वतःचा देह सुद्धा इथं ठेवून जावा लागतो, मग बँकेतलं धन बरोबर कसं नेत आहे. पण ही बुद्धी जी कमावलेली आहे ती मात्र आपल्याला पुढच्याही जन्मामध्ये आपल्या बरोबर येऊ शकते. याकरता बुद्धी चांगली मिळवा, बुद्धी चांगली मिळवा म्हणून बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका म्हणून समर्थांची मागणी आहे. आम्हाला सद्बुद्धी द्या, दुसरं काही. ती जी आहे सून उत्तम आहे, श्रीमंत कुळातली जरी असली तरी फार अगदी सात्विक बुद्धी, दैवी संपत्ती मिळेल. पतिव्रता असते, पती हे दैवता आपलं आहे, ही अगदी पूर्ण पक्की आणि पक्का विश्वास तिच्या मनामध्ये आहे. पतीला काही जेवण जायचं नाही, कारण रोगी झालेला, खाणं पिणं काही जायचं नाही. या मुलीनं सुद्धा खाणं पिणं सोडून दिलेलं आहे. औषध द्यायची, हे करायचं, सगळी त्याची शुश्रूषा करायची. अहोरात्र तिथं बसून झोप नाही, जेवण नाही, भूक नाही, तहान नाही, काही नाही. शरीराची आसक्ती सुटणं, हे धैर्य ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झालं तोच धर्माचा अधिकारी. त्याच्या हातूनच धर्माचरण घडते. शरीराची आसक्ती जर जास्ती असेल तर धर्माचरणाचा तो अधिकारी ठरत नाही. लोक करतात म्हणून करायचं, पण खरी भावना नाही. हे माझ्या हातून धर्माचरण घडलं पाहिजे. प्रयाग क्षेत्रामध्ये म्हणा किंवा त्याच्या ठिकाणी पहाटे 2-2 वाजल्यापासून लोक जातात, लक्षावधी लोक तिथं स्नानाला येतात. थंडी आहे, वारा आहे, काही नाही. स्नान गंगेमध्ये करायचंय, आपला पापक्षय व्हावा, पुण्य मिळावं, ही खरी तळमळ अंतःकरणामध्ये असेल तर तिथं जाईल, स्नान करीन. नाही कोण थंडीमध्ये जाते, आजच स्नान केलं पाहिजे काय? पर्वकाळ काय, पर्वकाळ गंगा नेहमीच आहे, हे सारखं येतात. सावकाश आम्ही दुपारी 12 वाजता ऊन पडल्यावर जाऊ, नाहीतर तिकडचं पाणी नळाला तरी पाणी गंगेचंच येते, ते काय दुसरं पाणी आहे काय? घरात आम्ही तापून केलं म्हणून काय केलं, हेच तर्क व्हायचे. शेवटी काही स्नान नाही आहे. तो धर्माचरणाचा अधिकारीच नाही. याप्रमाणे या मुलीनं आपल्या पतीची सेवा झाली. दुसरा उपयोग, दुसरा आणखी प्रयत्न सुरू झाला. काहीतरी आधी दैविक विभाग जो आहे, आधी भौतिक विभागाकडे आपलं लक्ष अगोदर जात. औषध पाणी दिल्यानंतर रोग बरा, तो काही बरा झाला नाही. सगळ्या वैद्यांनी आपली उत्तमोत्तम औषधं वापरली, त्या औषधांचा काही उपयोग झाला नाही. याचं कारण काय, हे उत्तर बुद्धिवाद्यांच्याकडे मागितलं. ज्या औषधाने दुसरे रोगी बरे झाले त्या औषधाने हा रोगी का बरा होत नाही, याचं काय उत्तर आहे? देहात्मवाद्याला याचं उत्तर देता येईल. तर याच्या अगोदर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरामध्ये कुठंतरी त्याच्या हातून काहीतरी पापकर्म घडलेला आहे, त्यामुळे या शरीरामध्ये हा आल्यानंतर आता याला हा क्षयरोग झाला. औषधाचा सुद्धा काहीही उपयोग होणार नाही, याला हे भोगलं.
हे उत्तर शरीरात्मवादी ज्यांना मान्य नाही, शरीरापेक्षा जीवात्मा निराळा आहे हा सिद्धांत ज्यांना मान्य आहे ते हे उत्तर देऊ शकतात. शास्त्राने हे उत्तर दिलेलं आहे. देहात्मवादी बुद्धिवादी माणसाला याचं उत्तर देता येणार नाही. एक रोगी बरा होतो आणि दुसरा रोगी का बरा होतो? डॉक्टर प्रत्यक्ष मुलगाच जातो, याचं कारण काय? त्याला आपल्या मुलाला का बरा करता येत नाही डॉक्टर? त्याचं उत्तर काय देणार बुद्धिवादी? तर याप्रमाणे दुसरा टप्पा सोडला. दैविक शक्ती आहे. देवाची काहीतरी आराधना करावी म्हणजे हे कर्म पापक्षय पाप पुण्याची कल्पना आल्यानंतर हा प्रयत्न होऊ शकतो. केवळ भौतिक दृष्टीनं विचार करायचा म्हणजे नुसतं औषध द्यायचं, बरं करायचं एवढंच. पण पाप आहे, पुण्य आहे, ते पाप सगळं जायला पाहिजे म्हणून हा दुसरा प्रयत्न सुरू. अनेक प्रकारची आणखी होम हवन सांगतो आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा